नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, जे आता 9 मार्च रोजी पुण्यामध्ये शिक्षक भरतीबद्दल जे आंदोलन झालेले आहेत, त्या शिक्षक भरती आंदोलनाबाबत एक मोठी सकारात्मक अशी बातमी समोर आलेली आहे. बघा, जे शिष्टमंडळ होतं, जे या शिक्षक भरतीबद्दल शिक्षक भरतीचं जे आंदोलन केलं, त्याचं जे शिष्टमंडळ होतं, त्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आयुक्तांनी काही महत्वाच्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. ह्या आश्वासनांमुळे आणि ह्या मागण्या मान्य जर झाल्या, तर त्यामुळे हजारो पात्र शिक्षकांना मोठा दिलासा मिळू शकतो. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्यावर सकारात्मक निर्णय होण्याचे आश्वासन मिळालेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं, तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात टीईटी एक्झाम असेल, टेट एक्झाम असेल किंवा कुठलीही शिक्षक भरतीची एक्झाम असेल किंवा त्याबद्दलची माहिती असेल, त्याच्या अपडेट्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत देत राहील. तर कृपया सबस्क्राईब करा. चला, आपण बघूया की जी शिक्षक भरती आंदोलन झालंय 9 मार्च रोजी पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल खरंच एक सकारात्मक गोष्ट समोर आलेली आहेत. बऱ्याचशा मागण्या ह्या आयुक्तांनी मान्य केलेल्या आहेत. कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्याचा आपल्या भरतीसाठी कसा फायदा होणार आहे, चला आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे. शिक्षक भरतीची जाहिरात ही एक मान्य होती की लवकरात लवकर शिक्षक भरतीची जाहिरात यावी, ही एक मागणी होती आपली. तर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या सुरुवातीला शिक्षक भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. बघा, हे 9 एप्रिलच्या शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. हा झाला पहिली मागणी त्यांनी मान्य केली आहे. दुसरी मागणी आहे की नवीन बुलेटिन. बघा, काय होत होतं मित्रांनो, की जे काही माहिती पत्रक येत होते किंवा जे जे आर वगैरे येत होते, ठीक आहे, ते कॅन्डिडेटला कळायचेच नाही, की फक्त शासन हे प्रसिद्ध करायचं किंवा पाठवायचं, पण त्याच्याबद्दल काही अशी ठोस माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हती. पण आता काय होणार आहे, की मागील भरतीप्रमाणेच जसं 2022ला जी भरती झालेली होती, त्यावेळेस कसं होतं, की बुलेटिन प्रसिद्ध केले जायचे, अपडेट केलं जायचं, वेळोवेळी अपडेट केलं जायचं भरतीबद्दल. तर आता मागील भरतीप्रमाणेच यावेळीही पुढे येणारे सर्व परिपत्रक नवीन बुलेटिनमध्ये अपडेट केले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना अपडेट्स वेळोवेळी मिळणार आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की मराठी शाळांबद्दल स्पष्ट भूमिका पाहिजे होती. कारण बऱ्याच वेळेस आपण ऐकलं होतं, की मराठी शाळा आता बंद होणार, असा क्रायटेरिया असेल तर ती शाळा बंद होणार. पण जसं आयुक्तांनी सांगितलंय त्यावेळेस, की आयुक्तांनी स्पष्ट सांगितलं, की मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार शासनाचा नाहीये. त्याच्यामुळे मराठी शाळा बंद होतील असं नाही. त्याची स्पष्ट भूमिका त्यांनी तिथे सांगितलेली आहे. चौथा जो महत्वाचा पॉइंट आहे, पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती. तर बघा, पेशा क्षेत्रात जे अंतर्गत शिक्षक भरती होणार आहेत, त्याचेही आयुक्तांनी आश्वासन दिलेले आहेत, की तीही भरती होणार आहेत. पाचवा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलाय, की पसंतीक्रम वाढवण्याचा त्यांचा विचार चालू आहे. त्याच्यावरती बरेचसे ऑब्जेक्शन आले, बरेचसे त्यांना लोकांनी त्यांना कमेंट किंवा सजेशन्स आलेत लोकांचे, की आणि बऱ्याचशा लोकांचे सजेशन होते, की जी पसंतीक्रम आहे तो वाढवला पाहिजे. आता जो पसंतीक्रम आहे तो 50च दिलेला आहे. 50च आपण पसंतीक्रम देऊ शकतो. तर त्याच्यावरती अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक विचार चालू आहेत, जे शिक्षक उमेदवारांना अधिकाधिक संधी मिळावी म्हणून पसंतीक्रम वाढवण्यासाठी सकारात्मक विचार सुरू आहे, असं आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे. पुढचा जो पॉइंट आहे, विशेष शिक्षकांची भरती. बघा, जे कला, क्रीडा यांसारखी जे विषयांसाठी विशेष शिक्षक भरती केली जाणार आहेत, असंही त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जे विशेष शिक्षकांची भरती आहे, बऱ्याच कॅन्डिडेटचा क्वेश्चन असायचा, की सर कला आणि क्रीडाचे जे विशेष शिक्षक आहेत त्यांची भरती कधी होणार, कशी होणार, तर तीही भरती केली जाणार आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे 2022 मधील रिक्त पदे. जे 2022 मध्ये काही रिक्त पदे राहून गेलेली होती, ती पदेही यावेळेस भरली जाणार आहे. ही पवित्र पोर्टल थ्रू भरली जाणार आहे, अशी आयुक्तांनी माहिती दिलेली आहे. पुढची गोष्ट आहे संच मान्यता. हे अतिशय महत्वाचं. अनेक जिल्ह्यांमध्ये काय झालं मित्रांनो, की संच मान्यता कंप्लीट झालेली आहे. त्याला मान्यता कंप्लीट केल्यानंतर त्यांनी सबमिट पण केलेलं आहे. पण अजून काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अजून ही प्रक्रिया चालूच आहे. ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाल्यानंतर
हे पदे सर्व पदे पवित्र पोर्टलला उपलब्ध असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे एक संच मान्यताचंही अतिशय प्राधान्य पातळीवरती ही गोष्ट चालू आहे. संच मान्यता लवकरात लवकर कंप्लीट होऊन सगळी पदं ही पवित्र पोर्टलला उपलब्ध राहणार आहेत. आणि शेवटचा 9वा अतिशय महत्त्वाचा की संस्थांची जी मनमानी हाही पॉईंट मांडला गेला होता तिथे. तर आयुक्तांनी अगदी स्पष्ट सांगितलं या पॉईंटवरती की जे काही संस्थांची मनमानी चालली आहे ते त्यांच्या मनमानी पद्धतीने शिक्षक भरती केली जात आहे, तर अशा संस्थांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. त्या सगळ्या जे काही पदं असतील, ज्या रिक्त जागा असतील त्या पवित्र पोर्टल थ्रूच भरल्या जातील असं आयुक्तांनी सांगितलेलं आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे सगळे 9 जे मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या आहेत असं आपण समजूया, किंवा याच्यावरती अतिशय सकारात्मक असं आश्वासन आपल्याला आयुक्तांकडून मिळालेलं आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या हजारो जे पात्र उमेदवार आहेत त्यांना त्यांचा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हे जर सगळेचे सगळेच 9 पॉईंट आपले मान्य आणि अंमलात आणल्या गेले तर. आता तर आपल्याला आश्वासन मिळालेलं आहे, पण आता हे जर मान्य झाले तर खरंच खूप खूप मोठं यश म्हणायला लागेल या आंदोलनासाठी. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती अपडेट्स आवडले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन थ्रू मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.